नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरीच ब्रँड रनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र योगेश बकाल तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हिवाळी अधिवेशन झालं आणि हिवाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर लगेच पत्रकार परिषद बोलवली गेली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक वक्तव्य केलेले आहे, ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा आणि शेतकऱ्याची पूर्ण सरसकट 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। परंतु या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार नाही, कोणत्या बँकेमध्ये कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे आणि या कर्जमाफीमध्ये किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे हे सगळं सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। मित्रांनो, कर्जमाफी होणार आहे, पण ती कोणत्या शेतकऱ्याची होणार आहे आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहे, किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे, कोणत्या वर्षातील कर्ज माफ होणार आहे, पुनर्गठित शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे की नाही, मात्र कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, रेग्युलर वाल्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भेटणार की नाही हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि 1.5 लाखापर्यंत सरकारचं कर्ज सरकार माफ करणार आहे की सरसकट माफ करणार आहे, कसं माफ करणार हे सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची जे 2017 साली जी योजना झाली होती, त्या योजनेमधून काही शेतकरी सुटलेले आहे, त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो का? 2019 साली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती या योजनेमधून सुद्धा काही शेतकरी विसरलेले होते किंवा त्या योजनेमध्ये जे शेतकरी लाभ मिळालेला आहे परंतु ते सध्या थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे का? तर मित्रांनो, हे अपडेट आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया। आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका। तर मित्रांनो, कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे? तर जे शेतकरी थकीत आहे आणि थकीत शेतकरी असेल तर ते शेतकरी 1.5 लाखापर्यंत या योजनेस पात्र राहणार आहे। आणि जे 2019 आणि 2017 मध्ये जी कर्जमुक्ती माफी झाली होती, त्या कर्जमुक्तीमध्ये जे शेतकरी विसरलेले आहे, विशेष करून ह्या शेतकऱ्यांचं या योजनेमध्ये विशेष फायदा होणार आहे आणि त्याचं 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ होऊन जाणार आहे। मित्रांनो, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे तर हा एक महत्त्वाचा विषय आहे। तर काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे, बाबा आमचं नॅशनलाइज बँकेमध्ये खातं नसल्यामुळे आमचं दुसऱ्या बँकेतून आम्ही कर्ज घेतलेलं आहे, आम्ही पतसंस्थेकडून कर्ज घेतलेलं आहे, आम्ही इतरही शाखेकडून कर्ज घेतले। तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की ज्या शाखेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे परंतु ते शाखेमध्ये तुम्ही पीक कर्ज ह्या नावाने जर घेतले असेल आणि तुमच्या सातबाऱ्यावर कर्ज असेल तर 100% तुमचं पीक कर्ज माफ होणार आहे। आणि हे शेतीचं लोन आहे, शेतीसाठी लागणारं कर्ज आहे, हे शेतीसाठी लागणारं कर्ज पीक कर्ज आपण ज्याला म्हणू, ते कर्ज संपूर्ण कोणत्याही बँकेत राहू द्या, ते कर्ज माफ होणार आहे। मित्रांनो, कोणत्या वर्षातील कर्ज माफ होणार आहे तर हा एक मुद्दा आहे। मित्रांनो, 2017 साली जी कर्जमाफी झाली आणि 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली, त्यामध्ये जे शेतकरी अपात्र ठरले, अशा अपात्र शेतकरी जर थकीत असेल सध्याच्या स्थितीला तर त्या शेतकऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। पुनर्गठित शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार की नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि ज्या शेतकऱ्याचं 1.5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते पुनर्गठित आहे, पुनर्गठन त्यांनी केलेलं आहे, तर अशा शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की 1.5 लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ होणार आहे। आणि ते उर्वरित कर्ज आहे मित्रांनो, ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि ते कर्ज भरवल्यानंतरच हे बाकीचं 1.5 लाखाचं कर्ज तुमचं माफ होणार आहे। रेग्युलर वाल्यांना काही प्रोत्साहन मिळणार आहे की नाही तर मित्रांनो, रेग्युलर वाल्यांना जर 25,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे आणि जर समजा 1 लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याच्या 25% म्हणजे 25,000 रुपये अशा पद्धतीने त्या रेग्युलर वाल्यांना सुद्धा त्याची माफी मिळणार आहे। किमान पात्रता कमाल 25,000 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो, आणि हे सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। आणि जे शेतकरी थकीत असेल त्या ठिकाणी जे 1.5 लाखाच्या आतलं जे कर्ज असेल त्यांचं पूर्ण सातबारा कोरा होणार आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्ण 90% शेतकऱ्यांचा सातबारा या कर्जमाफीमध्ये कोरा होणार आहे। आणि जे उरलेले 10% जे शेतकरी आहे त्याचा थोडे 10-20,000 25,000 त्यांनी वरून भरले तर पूर्ण सातबारा कोरा होणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने जी कर्जमाफी झाली ही सर्वाधिक आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आहे आणि या कर्जमाफीचा फायदा आता लगेच 1 जानेवारीपासून अंमलात येणार आहे। आणि अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साहेबांनी केलेली आहे। आणि या फडणवीस साहेबांनी जे घोषणा दिलेली आहे, या घोषणेचं
त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आमच्या शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पूर्वी याचा लाभ मिळावा अशी मी ग्वाही करतो आणि शासनाला माझी शेतकऱ्याच्या वतीने एकच विनंती आहे की यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे लक्ष देऊन ही कर्जमाफी एकदम पारदर्शकपणे करून घ्यावी एवढी बोलतो. थांबतो. जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो. आणि कर्जमाफी झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे एकदा सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो, असेच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन नवीन माहितीसाठी नवीन नवीन योजनासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय राहू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.